माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। येस फ्रेंड्स, करेक्ट। आणि मी जस्ट गोव्याला पोहोचलेली आहे आणि आम्ही आता ट्रॅव्हल करून जातो आहोत आमच्या रिसॉर्टवरती। आमच्या 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही थांबलेलो आहोत सँटना बीच रिसॉर्ट कॅन्डोलिमला। आणि फ्रेंड्स, हा आहे आमच्या रिसॉर्टचा आतला एरिया जो मी तुम्हाला आता फिरवून दाखवते आहे। येस फ्रेंड्स, आम्ही आता एंटर केलेला आहे आणि ही आहे आमचा रूमचा व्ह्यू। हा मस्त 2 BHK फ्लॅट आहे। इथे आहे छोटंसं किचन। ही आहे माझी आणि प्रियांकाची रूम, विच इज व्हेरी नाईस। ऑफकोर्स ही रूम AC आहे आणि बाजूला अजून एक रूम आहे ज्याच्यामध्ये माझ्या अजून 2 मैत्रिणी थांबलेल्या आहेत, तीही तुम्हाला दाखवते। आवर सेकंड रूम, दिस इज आवर सेकंड रूम, very nice washroom। yes रूमवर पोहोचल्यानंतर आम्ही फटाफट रेडी झालो आणि आवरून आम्ही परत एकदा बाहेर पडलेलो आहोत। गोवा इज नोन फॉर शॉपिंग आणि तुम्हाला माहितीच असेल गोव्याला इतके छान कपडे मिळतात, कलरफुल आणि सुंदर डिझाईनचे वेगवेगळ्या स्टाईलचे क्लोथ्स इथे मिळतात। इथल्या मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर मला तर काय घेऊ आणि काय नको असं होत होतं। हे सुंदर स्टॉल्स जे लागलेले आहेत आणि इतके सुंदर कपडे जे आहेत हे आमच्या रिसॉर्टच्या अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती होते। आम्ही सहज वॉकिंग करत रिसॉर्टच्या बाहेर पडलेलो होतो। आम्हाला बघायचं होतं आजूबाजूच्या एरियामध्ये काय आहे। ऑफकोर्स आपल्याला जे छान छान कपडे दिसले तर कुठलीही लेडीज बाहेर थांबू शकत नाही आणि तसंच झालं। आम्ही 4ही जणी आतमध्ये गेलो। इथे बोहो स्टाईलचे सुंदर 1 पीस आणि व्हाईट कलरचे सुंदर समर ड्रेसेस होते। मला ही कलरफुल हेरम खूपच आवडली आहे, पण बघूया या मावशी त्याची काही कॉस्ट कमी करतायत का। ही लूज पॅन्ट, ही हेरम कुठल्याही प्लेन टी-शर्टवर खूप छान दिसेल। बोहिमन स्टाईलची जी ज्वेलरी इथे मी पाहिली ती खूपच युनिक होती, मला खूप आवडली। मी गोव्याला बऱ्याच वर्षांनी आलेली आहे त्यामुळे ऑफकोर्स माझ्याकडचं कलेक्शन आता जे तुटलंय फुटलंय असं झालेलं आहे, पण इथे ज्या गोष्टी मला मिळत आहेत त्या मला खूप आवडत आहेत। फक्त आता कन्सर्न आहे तो प्राईसचा, कारण इथे मला सगळ्या गोष्टी खूप महाग वाटत आहेत। वाव, इथले एव्हिल आय आणि ड्रीम कॅचर्स केवढे सुंदर आहेत आणि सुंदर पर्सेस सुद्धा आहेत। त्यातल्या या ज्या छोट्या पर्सेस आहेत त्याची किंमत होती 550 रुपये आणि मोठ्या ज्या आहेत त्याची 850 रुपयापर्यंत कॉस्ट होती। रिसॉर्टच्या समोर असलेल्या काही शॉप्समधून बारीक सारीक गोष्टी आम्ही फटाफट घेतल्या आणि सरळ बीचवरती आलो, कारण आम्हाला सनसेट मिस करायचा नव्हता। आमचं रिसॉर्ट हे बीच रिसॉर्ट आहे त्यामुळे आम्ही बीचवर येऊन बसलेलो आहोत। फ्रेंड्स, तुम्ही पाहताय कॅन्डोलिम बीचवरती फार लोक नाहीत, गर्दी नाही आणि खूप शांत बीच आहे हा, खूप सुंदर बीच आहे हा। मैत्रिणींबरोबर गोव्याला जाण्याची मजा काही वेगळीच असते फ्रेंड्स। मी आणि माझ्या 3 मैत्रिणी आम्ही गोव्याला आलेलो आहोत आणि आता कॅन्डोलिम बीचवरती एन्जॉय करतो आहोत। तुम्ही पाहताय फ्रेंड्स, सनसेट ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि आजूबाजूचा एरिया खूप शांत झालेला आहे। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि इथलं वारं हे सगळं खूप भारी वाइब्स देत आहेत। नंतर आम्ही रिसॉर्टच्याच रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आलो। या रेस्टॉरंटचं नाव होतं कालामारी आणि इथे लाईव्ह बँड चालू होता, सुंदर ॲम्बियन्स आणि सुंदर वाइब्स होते। डिनर झाल्यावरती आम्ही परत एकदा समुद्रावरती गेलो, कारण खूप छान हवा चालू होती आणि खूप भारी वाटत होतं। आणि त्यानंतर आम्ही आमचा दिवस संपवला, कारण आम्ही दमलो सुद्धा होतो। गोवा ट्रिपचा आमचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आम्ही सनकोट घालून गाड्या घेऊन मस्त गोवा फिरणार आहोत। आम्ही रिसॉर्टमधनं निघालो तेव्हा भरपेट ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत, कारण ब्रेकफास्ट आमच्या रोजच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे। आणि आम्ही ऑल द वे कलंगूट बीचच्या जवळच्या एरियामधल्या मार्केटमध्ये आलेलो आहोत शॉपिंग करायला। कॅन्डोलिमपेक्षा कलंगूट बीच जवळ जे काही मार्केट आहे तिथली प्राइस मला रिझनेबल वाटली। हे रस्त्यावर बसलेले छोटंसं शॉप आहे ज्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि सगळ्या हँडमेड आहेत। छोट्या आणि मोठ्या साईजचे ड्रीम कॅचर्स खूप सुंदर आहेत। हे बघा, हे छोटे ड्रीम कॅचर्स जे आहेत ते तुम्ही गिफ्टिंग पर्पजसाठी कोणाला देऊ शकता।
हे आहेत स्टायलिश बॉटल ओपनर्स, हे सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. मीडियम साईजचे सुंदर सुंदर आणि कलरफुल ड्रीम कॅचर्स मी इथे पाहिले. ब्लू आणि व्हाईट, संपूर्ण व्हाईट, पूर्ण कलरफुल आणि खूप सुंदर सुंदर व्हील चाइम्स सुद्धा इथे होते. तुम्ही पाहताय या गौतम बुद्ध, राधाकृष्ण सारख्या सुंदर मूर्ती या सगळ्या हँडमेड आहेत. इथे बोहो स्टाईलची जी ज्वेलरी मी पाहिली ती सुद्धा हँडमेड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप अँटिक पीसेस मी पाहिले. ब्रेसलेट्स, अँकलेट्स आणि स्टोनच्या सुंदर सुंदर माळा मी इथे पाहिल्या. थोडं पुढे गेल्यानंतर मला एक होलसेल शॉप दिसलं जिथे मी भरपूर शॉपिंग केली, कारण इथे होलसेलमध्ये भरपूर छान छान गोष्टी दिसत होत्या. माझे भरपूर फ्रेंड्स आहेत जे मला विचारणार आहेत की गोव्यावरून तू आमच्यासाठी काय आणलंस, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा पाहते आहे मला काही इथे मिळतंय का. आय लव्ह गोवाची वुडन किचन आहे, किती छान आहे बघा. हे आहेत कवडीपासून बनवलेले अँकलेट्स किंवा ब्रेसलेट, तुम्ही पायात हातात कुठेही घालू शकता. आर्टिफिशियल फुलांपासून बनलेला बो आहे जो तुम्ही हातातही घालू शकता आणि केसातही घालू शकता. लहान मुलांच्या स्टेशनरी मध्ये सुद्धा मी भरपूर ऑप्शन्स पाहिले. खूप छान छान प्रकारची स्टेशनरी मी या दुकानामध्ये पाहिली. खूप सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे बो, क्लचर्स, हेअर बँड्स आणि कीचेन्स मी या दुकानामध्ये पाहिले. फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टी 30 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत होत्या. इथून भरपूर शॉपिंग केलेली आहे, पण तुम्हाला जर मी काय शॉपिंग केलेली आहे बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्यासाठी दुसरा व्लॉग करेन. इथली झटपट शॉपिंग आवरून आम्ही गेलो बीच साईडला. एका कॅफेमध्ये बसून आम्ही फटाफट लेमोनेड, कोल्ड कॉफी असं काहीतरी घेतलं आणि थेट गेलो बीचवरती. कलंगूट बीच ठीक आहे, पण मला असं वाटलं कॅन्डोलिम बीच ह्याच्यापेक्षा खूप जास्त ब्युटिफुल आहे. इथे भरपूर गर्दी सुद्धा होती. आज आहे सॅटर्डे नाईट, सो आम्ही आमच्या डिनरचं प्लॅन केलं होतं किकी बाय द सी या लाऊंजला जाण्यासाठी. सो रेडी होण्यासाठी आम्ही फटाफट रूम वरती गेलो. फ्रेंड्स, आता आम्ही पोचलेलो आहोत किकी बाय द सी या लाऊंजमध्ये आणि हे लाऊंज आहे मापसाला. गोव्याला कुठल्याही लाऊंजचं बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहताय फ्रेंड्स, हा जो लाऊंज आहे हा समुद्र किनाऱ्यावरती आहे. विदाऊट ॲडव्हान्स बुकिंग गोव्यामध्ये सॅटर्डे नाईट किंवा फ्रायडे नाईटला जागा मिळणं खूप डिफिकल्ट आहे. पुणे, मुंबई आणि बँगलोर सारख्या मेट्रोमधून आलेलं भरपूर पब्लिक मी या लाऊंजमध्ये पाहिलं. या लाऊंजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस सुद्धा झाले. I must say this lounge has a great ambience and superb vibes. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही होती की बाकी गोव्याच्या भरपूर लाऊंजमध्ये म्युझिक जे लागतं ते फक्त हॉलिवूड, इंग्लिश सॉंग्स लागतात. आम्ही मराठी मुली, आम्हाला तर ॲटलिस्ट बॉलिवूड म्युझिक हवं होतं, म्हणून आम्ही किकी बाय द सी या लाऊंजमध्ये गेलो होतो. डिनर करून निघाल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये सॅटर्डे नाईट मार्केट दिसलं. दिवसभर आम्ही शॉपिंग केलेली होती तरीसुद्धा इथे जाण्याचा मोह आमचा आवरला नाही, त्यामुळे आम्ही 4 जणी या नाईट मार्केटमध्ये सुद्धा गेलो. विश्वास होणार नाही फ्रेंड्स, पण 11:30 वाजून गेलेले आहेत आणि नाईट मार्केटमध्ये फुल ऑन गर्दी आहे. अगेन ब्युटिफुल पर्सेस आणि सुंदर सुंदर ड्रीम कॅचर, सुंदर ज्वेलरी बोहो स्टाईलची, वेगवेगळ्या स्टाईलचं होम डेकोर मटेरियल, शो पीसेस या सगळ्या गोष्टी आम्ही इथे पाहिल्या. ऑक्सिडाइज, सिल्वर, मेटल आणि ब्रॉन्झपासून बनवलेली एकदम युनिक डिझाईन असलेली ज्वेलरी सुद्धा आम्ही इथे पाहिली. इथे माझा भरपूर टाइम गेला कारण मला ड्रीम कॅचर्सचे इयरिंग्ज मिळाले. फ्रेंड्स, अशा स्टाईलचे ड्रीम कॅचर्स इयरिंग्ज आपल्याला नॉर्मल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये वगैरे मिळत नाहीत आणि त्या टाईपचे मला इथे मिळाले आणि मी लगेच घेतले. कवडीपासून बनवलेले नेक पीसेस आणि ब्रेसलेट्स आणि अँकलेट्स मी इथे पाहिले, जे मी सकाळी सुद्धा पाहिले होते, पण आय थिंक इथे जो कॉस्ट होता तो कंपॅरेटिव्हली खूप कमी होता. आणि कवडीच्या नेकलेसमध्ये सुद्धा यांच्याकडे कलर्स, वेगवेगळे कलर्स अवेलेबल होते.
गोव्याला आल्यापासून मला या ड्रीम कॅचर्सनी खरंच इतकं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. इथे इतके सुंदर ड्रीम कॅचर्स होते आणि त्याच्यावरती माझं खरंच प्रेम जडलं. गोव्यात असल्यापासून मला त्या ड्रीम कॅचर्सच्या मागेच मी फिरत होते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर वेगवेगळे ड्रीम कॅचर्स बघत होते आणि ते पाहताना मला खरंच हरवून गेल्यासारखं वाटत होतं. या सॅटर्डे नाईट मार्केटमध्ये सुद्धा त्यांचे काही कल्चरल प्रोग्राम्स चालू होते, ज्याच्यामध्ये डान्स चालू होता, काही वाद्य वाजवली जात होती आणि भरपूर लोक बसून ते एन्जॉय करत होते. तर फ्रेंड्स, असा होता माझा गोव्याचा रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स आणि मला असं वाटतं गोव्यासारखी मस्त प्लेस दुसरी कुठलीच नाही जिथे तुम्हाला सगळ्या टाईपची मजा करता येते. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेलच. पुढच्या व्लॉगमध्ये मी गोव्यावरून काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अजूनही जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. आणि नोटिफिकेशन बेलही प्रेस करा, म्हणजे मी एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय बाय.